गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध ते कोहलगाव आणि धाबे पवनी मार्ग नागरिकांकरिता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरला आहे। वर्षभरापासून सुरू असलेले रस्त्याचे काम कासोगतीने सुरू असल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे। मोठमोठे खड्डे, रस्त्यावर अस्ताव्यस्त बांधकाम साहित्य आणि अपूर्ण कामांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे। या मार्गावर अपघातात एका शालेय विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली तर 2 ते 3 महिन्याच्या बाळाचा जीव धोक्यात बचावल्याचा दावा नागरिकांनी केला आहे। आता या प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला 25 डिसेंबर पर्यंत यांनी डेडलाईन दिली आहे की 25 डिसेंबर पर्यंत चुटिया गेट ते नवेगाव बांध आणि नवेगाव बांध ते गोठणगाव हा रस्ता आम्ही परिपूर्ण 100% पूर्ण करून देऊ। दुसरी मागणी पूर्ण करून दिली की आमच्या अपघात जे होतात त्यांची दखल घेऊन इथे एक ॲम्ब्युलन्स 24 तास उपलब्ध राहील, एक टोल फ्री नंबर आम्हाला 24 तास उपलब्ध राहील। त्याच्यानंतर अपघात झालेल्या लोकांची आर्थिक मदत, त्यांची शेवटपर्यंतचा खर्च करून द्यायची जिम्मेदारी त्यांची असेल, म्हणून त्यांनी ते पण आम्ही लिहून घेत आहे की आम्हाला आमच्या लोकांना ज्यांचा अपघात झाला त्यांना आर्थिक मदत त्यांना देण्यात यावी। ते पण त्यांनी मागणी पूर्ण केलेली आहे, म्हणजे लिहून द्यायला तयार आहे। आता आम्ही ते लिहून घेत आहे। जर यांनी हे लिहून दिल्यानंतरही 25 तारखेपर्यंत यांनी काम केलं नाही तर याच्या जिम्मेदार इथल्या लोकांना काय झालं, या इथे काय अनुचित घटना घडली याची जिम्मेदार इथला कंत्राटदार, ग्लोबल कंपनी आणि त्यांचे ऑनर लोक हे सर्व आणि प्रशासन। त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टदार तसेच डिपार्टमेंटचे माणसं यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे 25 डिसेंबर पर्यंत आम्ही काम कंप्लीट करून देतो। समजा काम जर कंप्लीट नाही झालं तर काम कंप्लीट नाही झालं तर पुन्हा आपण तीव्र आंदोलन करू। आंदोलन दरम्यान डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे। मात्र मुदतीत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे। खूप लोकांची तक्रार, शाळकरी विद्यार्थी इथून जातात, आठवडी बाजाराला इथून जातात। अनेक विद्यार्थी, एका मुलाची तर जीभलाच छिद्र पडला, काही मुलांची ॲक्सिडेंट झाला, त्या दिवशी 8 मुलांचा बाळ मरता वाचला। असे अनेक विद्यार्थी शाळेतून अर्ध्या रस्त्यातून प्रत्येक विद्यार्थ्याची सायकल पंक्चर होते। वर्ग 5वीचे विद्यार्थी शिकतात आणि सप्टेंबरपासून हा रोड खोदलेला आहे, पण त्याचं काम बरोबर केलेलं नाही। टप्प्याटप्प्याने काम केलं असतं तर आम्हाला आंदोलन करावं लागलं नसतं, पण सर्व शेतकरी बांधवाच्या मदतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं। आम्हाला आमची एवढीच मागणी आहे की कोणतीही दुर्घटना होऊ नये आणि रस्ता त्यांनी व्यवस्थित करा। विकास कामासाठी सुरू झालेला हा रस्ता नागरिकांच्या जीवावर बेतू नये अशी मागणी आता जोर धरत आहे। प्रशासन या इशाऱ्याची किती गांभीर्याने दखल घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।